मेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज दूजा हुआ है। जय जय शिवा, तेरे मन में शिवा। आणि 26 जानेवारी सोडून तुम्ही मला भेटताय तरी कुठं? तुमच्यात आणि माझ्यात खूप साम्य आहे बरं. सांगा बरं तुमचं आणि माझं नातं तरी काय? सांगा बरं तुमचं आणि माझं नातं तरी काय? तुम्ही माझ्या मुली आणि मी तुमची माता, अर्थातच भारत माता. तुम्ही माझ्या मुली आणि मी तुमची माता, अर्थातच भारत माता. तुमच्यात आणि माझ्यात जे साम्य आहे, तुम्ही घालतात साडी ती कॉटनची आणि सिल्कची, आणि मी घालते साडी ती शेतकऱ्यांनी पिकवलेल्या हिरव्यागार शेतीची. तुम्ही घालतात नक्षीदार ब्लाऊज आणि मी घालते हुतात्म्यांच्या बलिदानाची रक्ताची चोळी. तुम्ही घालतात सोन्याचे दागिने आणि सीमेवरची सैनिकच माझे आहे सोन्याचे दागिने. तुम्ही घालतात त्या नवरत्नांचा हार आणि तुम्हालाही आवडते तो हार घालून मैत्रिणींमध्ये मिरायला. तरी चला बरं मग आता मीही माझ्या या सर्व नवरत्नाची तुम्हाला ओळख करून देते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीक्षित श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्यांचे नाव ओठी येतात होतो तो जय जयकार, ज्यांचे नाव ओठी येतात होतो तो जय जयकार, असे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि यांच्या माता म्हणजे जिजाऊ माता, त्यांच्या सुनबाई म्हणजे येसूबाई. पहिली लेखिका ताराबाई शिंदे. मैं मेरी झांसी नहीं दूंगी असे इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या झाशीच्या राणी. पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले. स्वराज्य स्थापनेची ज्यांनी निर्मिती केली आणि ज्यांचा आशीर्वाद घेतला अशा भवानी माता. खानदेशाची शान, आपल्या सर्वांचा अभिमान म्हणजे बहिणाबाई चौधरी. पहिल्या महिला डॉक्टर रोखमाबाई राऊत आणि पहिल्या पत्रकार महिला तानुबाई बिर्श आणि पहिल्या अंतराळवीर कल्पना चावला. चला तर मग आता तुम्हाला या सर्व माझी नवरत्न काहीतरी संदेश देऊ इच्छिता. आता तुमच्या समोर विराजमान आहे जिजामाता. धर्म धर्म आम्हा सांगू नका पंत, आम्ही लखोजीराव जाधव यांच्या कन्या आहोत व मालोजीराव भोसले यांच्या सुनबाई आहोत. राजनीती आम्ही चांगलीच जाणतो पंत, आम्हास रयतेस एकच सांगणे आहे. शिवजयंतीचे सोहळे होताना पाहून मन आमचे हर्षाने गगनाला भिडे आणि डोळ्यातून अश्रू पडे. आम्हा तरुणांना एकच सांगणे आहे, शिवरायांना डोक्यावर जरूर घ्या, पण त्यापेक्षा माझ्या शिवबाला जर डोक्यात घेतलं तर निश्चितच शिवजयंतीचा हेतू सफल होणे आहे. तरच एक शिवबा या कलियुगातही घडेल आणि अशा शिवबाला घडवणारी जिजाऊ मला आता तुमच्यात हवी आहे. मिळेल ना मला अशी जिजाऊ? त्या का तुम्ही मला या कलियुगातील असा शिवबा? हो येसूबाई. मी छत्रपती संभाजीराजे भोसले यांची पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सुनबाई. एकीकडे मुघल, एकीकडे पोर्तुगीज, एकीकडे सिद्धी अशा चोही बाजूनी शत्रू असतानाही संभाजीराजे यांना निर्भीडपणे साथ देणारी मी येसूबाई. तुम्हाला ठाऊकच आहे संभाजीराजे यांचा अंत किती क्रूरपणे करण्यात आला, तरीही मी खचले नाही. राजवैभवात असताना 30 वर्ष मी मुघलांच्या बंदिवासात होते, तेव्हाही मी घाबरले नाही. तेव्हा कुठून आला असेल माझ्यात हा निर्भीडपणा? आणि आजकालची तरुणाई छोट्या छोट्या कारणांवरून आत्महत्या करते, छोट्या छोट्या कारणांवरून घटस्फोट घेते. आपल्याला समाजातील समस्या संयमाने आणि निर्भीडपणे सोडवायच्या असतात. अशी संयमी आणि निर्भय येसूबाई मिळेल का मला तुमच्या? हो
ताराबाई शिंदे. होय, मीच ती सत्यशोधक समाजाच्या चळवळीत वाढलेली लेखनीला माझ्या निर्भीडतेची दार आणि बोलण्यात स्पष्टता, स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी एल्गार पुकारणारी मीच ती ताराबाई शिंदे. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात गगन भरारी घेत आहे. सामाजिक असो की राजकीय, प्रत्येक क्षेत्रात स्त्री भरारी घेत आहे. पण मला तुम्हाला समस्त स्त्रियांना एकच सांगणे आहे की फक्त सही करणारे सयाजीराव होऊ नका, पुरुषांवर अवलंबून राहू नका. स्वतःचे निर्णय घ्या आणि स्वावलंबी बना. मिळेल का मला तुमच्यातून अशी स्वावलंबी ताराबाई? हो, झलकारबाई. होय, मीच झलकारबाई. बुंदेलखंडाचं साम्राज्य टिकवून ठेवणारी मीच ती रणरागिणी म्हणजे झलकारीबाई होय. थोडीशी जिद्दी, थोडीशी हट्टी, या हातांमध्ये बांगड्या असून सुद्धा तलवार धरणारी मीच ती मणिकर्णिका म्हणजे झाशीची राणी झलकारीबाई होय. आपण बलात्काराच्या घटना ऐकत असतो, त्या ऐकल्यावर आपल्या अंगाला शहारे येतात. तर त्या घटनांना विरोध करण्यासाठी प्रत्येक स्त्रीमध्ये, आजच्या या युवा तरुणींमध्ये मिळेल का अशी झलकारी? प्रत्येक तरुणींना आव्हान करते, द्याल का तुमच्यातून अशी झलकारीबाई? हो, सावित्रीबाई फुले. होय, मीच ती सावित्रीबाई फुले, जिने महिला शिक्षणाचे छोटे रोपटे लावले होते. आज त्याच रोपट्याचे वटवृक्ष झाले आहे. याचा मला आज अभिमान वाटत आहे. पण सावित्रीच्या लेकींना मी एकच सांगू इच्छिते की आजची युवा पिढी मोबाईलमुळे शिक्षणापासून वंचित होत चालली आहे. या युवा पिढीला शिक्षणाची गोडी लावणारी सावित्री मला आज तुमच्यातून हवी आहे. मिळेल का अशी सावित्री मला आज तुमच्यातून? हो, बहिणाबाई चौधरी. मना बैठी स्वरी मना पाऊस वय का माले कोण छे मी शे आपला खानदेशनी बहिणाबाई चौधरी. मला शेतकरी जीवन भलतं न्यार शे. मला शेतकरी कोणी काळजीच करत नाही. हाऊ देवा पडत नाही, वावरमा काही पिकत नाही, पिकणं तर घर पावत येत नाही आणि वर तुझ्याला सरकार भाव देत नाही. त्यामुळे असतो, त्या ऐकल्यावर आपल्या अंगाला शहारे येतात. तर त्या घटनांना विरोध करण्यासाठी प्रत्येक स्त्रीमध्ये, आजच्या या युवा तरुणींमध्ये मिळेल का अशी झलकारी? प्रत्येक तरुणींना आव्हान करते, द्याल का तुमच्यातून अशी झलकारीबाई? हो, सावित्रीबाई फुले. होय, मीच ती सावित्रीबाई फुले, जिने महिला शिक्षणाचे छोटे रोपटे लावले होते. आज त्याच रोपट्याचे वटवृक्ष झाले आहे. याचा मला आज अभिमान वाटत आहे. पण सावित्रीच्या लेकींना मी एकच सांगू इच्छिते की आजची युवा पिढी मोबाईलमुळे शिक्षणापासून वंचित होत चालली आहे. या युवा पिढीला शिक्षणाची गोडी लावणारी सावित्री मला आज तुमच्यातून हवी आहे. मिळेल का अशी सावित्री मला आज तुमच्यातून? हो, बहिणाबाई चौधरी. मना बैठी स्वरी मना पाऊस वय का माले कोण छे मी शे आपला खानदेशनी बहिणाबाई चौधरी. मला शेतकरी जीवन भलतं न्यार शे. मला शेतकरी कोणी काळजीच करत नाही. हाऊ देवा पडत नाही, वावरमा काही पिकत नाही, पिकणं तर घर पावत येत नाही आणि वर तुझ्याला सरकार भाव देत नाही. त्यामुळे मला शेतकरी राजा आत्महत्या कर राहिला. देवा काय पाठ फिराय बसणार रे तू बी? त्यामुळे सांगल बटासनी एक तरी झाड लावा आणि ते झाड दुसरं लावूच नका. त्याला पाणी टाका, त्याला जगावा, त्याला मोठं करा. काय बोलती काही विनंती शेवटी. अरे संसार. डॉक्टर रखुमाबाई राऊत. होय, मीच ती डॉक्टर रखुमाबाई राऊत, डॉक्टर होऊन प्रॅक्टिस करणारी पहिली महिला डॉक्टर. माझा बालविवाह झाला होता, परंतु मोठे झाल्यावर तो मला कदापि मान्य नव्हता. बालविवाह विरुद्ध मी कोर्टात लढले. कोर्टाने मला नवऱ्यासोबत नांदेडला जाण्यास सांगितले, परंतु मी कोर्टाला ठणकावून सांगितले मला बालविवाह मान्य नाही. मी बालविवाह मान्य करून नांदेडला जाणार नाही. मी खूप संघर्ष केला. कोर्टाने निकाल माझ्या बाजूने दिला. बालविवाह विरुद्ध एल्गार पुकारणारी तीच मी डॉक्टर रखुमाबाई राऊत. मिळेल का मला तुमच्यातून अशी रखुमाबाई राऊत? हो, तानुबाई वीर. होय, मीच आहे ती पहिली महिला पत्रकार तानुबाई वीर. ज्यावेळी चूल आणि मूल याच्या पलीकडे स्त्रियांना पाहिले जात नव्हते, अशा वेळी पत्रकारितेची धुरा मी सांभाळली. लेखनीत माझ्या धार होतीच, त्याबरोबर समस्त जनतेसमोर निर्भीडतेने विचार मांडण्याची माझ्यात धमकही होती. शिक्षणाने अज्ञान दूर होते, तुम्हाला सर्वांना माहित आहे. म्हणून समस्त महिलांना मला एकच सांगायचं आहे, मतदानाचा हक्क गाजवा. आपल्या धडावर आपल्या डोके ठेवून उघड्या डोळ्यांनी मतदान करा. तर मग कराल ना निपक्षपाने मतदान? हो, कल्पना चावला. होय, मीच ती भारतातील पहिली अंतराळवीर महिला. मीच ती कल्पना चावला. मी इंजिनिअरिंगची पदवी घेऊन अंतराळात झेप घेण्याचे ठरवले. त्यानंतर नासा मध्ये अंतराळवीर समूहात माझे सिलेक्शन होऊन अंतराळात जाण्यासाठी तब्बल 376 तास
24 मिनिटे प्रवास करून मी अंतराळ गाठले व त्यावेळी माझ्या मनात एकच विचार आला की जर तरुणांनी आपले ध्येय ठरवले तर ते नक्कीच पूर्ण होते आणि जोपर्यंत आपले ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत चालत राहा. यशोगाथा आपली वाट पाहत आहे. चला तर मग मी झाले कल्पना चावला. आता मला तुमच्या तरुणींमधून कल्पना चावला बघायची आहे. मिळेल का ती मला पाहायला? हो, पाहिलीत ना माझी लघुरत्ने.